नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात आजचा मुरंबा मालिकेचा एपिसोड. आजच्या भागात आपण पाहतो की रमा मंदिरात लग्नाच्या विधींसाठी बसलेली असते. गुरुजी मंत्र म्हणत असतात. सगळे विधी सुरू असतात, पण रमाचं मन मात्र अजिबात शांत नसतं. कारण ती बाहेरून जरी मंदिरात असली तरी ती आतून तिचं मन पूर्णपणे अक्षयकडेच अडकलेलं असतं. रमा सतत विचार करत असते, मी घर सोडून इथे आले, अक्षयला काही सांगितलं नाही, आता तो काय करत असेल. विधी चालू असतानाच रमाला अचानक अक्षय समोर दिसल्यासारखं वाटतं. तिला भास होतो की अक्षय तिच्या जवळ आला आहे. रमा त्याच्याशी बोलायला लागते आणि म्हणते की तू ठरवलंयस ना स्वरासोबत लग्न करणार, मग मीही माझा निर्णय बदलू शकत नाही. मला साईशी लग्न करावंच लागेल. आणि त्या भासात अक्षय रमाला मिठी मारतो. रमा पूर्णपणे भावनिक होते, पण लगेचच रमा दचकून जागी होते आणि तिला कळतं की हे सगळं स्वप्न होतं. रमा अजूनच गोंधळ जाते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, मनात भीती असते आणि ती स्वतः अशीच म्हणते की आता वेळ संपली, आता मी कायमची साईशी होणार आहे. इकडे सगळे देवाला प्रार्थना करत असतात की रमाचं लग्न थांबावं, पण त्याचवेळी एक मोठा ट्विस्ट येतो. सगळ्यांच्या मोबाईलवर अचानक एक व्हिडिओ मेसेज येतो. सगळे मोबाईल बघतात आणि धक्का बसतो, कारण तो मेसेज रमाने पाठवलेला व्हिडिओ असतो. अक्षय तो व्हिडिओ प्ले करतो आणि व्हिडिओमध्ये रमा म्हणत असते की मला माफ करा, पण मला हे लग्न करावं लागणार आहे. मी तुम्हाला न सांगता निघून गेले आणि आता तुम्ही सगळ्यांनी मला विसरून जा. हा व्हिडिओ पाहून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो आणि मग अक्षय मोठा निर्णय घेतो. तो म्हणतो, आता मला पाचगणीमध्ये अजिबातच राहायचं नाही, कारण इथे राहिलो तर सतत रमाची आठवण येईल. शशिकांत, सीमा, स्वरा सगळे त्याला समजवतात की घाईघाईत निर्णय घेऊ नकोस, पण अक्षय ठाम असतो. तो इतका दुरावलेला असतो, दुखावलेला असतो की तो नोकरी सोडण्याचा सुद्धा निर्णय घेतो आणि ऑफिसमध्ये फोन करून सांगतो की मी आज जॉब सोडतोय. इकडे आरोहीसुद्धा खूप भावनिक होते. तिला वाटत असतं की शेवटच्या क्षणी तरी आई येईल, पण काहीच होत नाही. ती अक्षयला विचारते, बाबा आई आपल्याला सोडून गेली का खरंच? अक्षय तिला सांगतो, आता आपल्याला पुढे जायचं आहे, आपण दोघंच एकमेकांसाठी आहोत. दुसरीकडे स्वरा तिच्या बॉयफ्रेंड आदित्यला भेटते आणि सगळं सांगते. आदित्य म्हणतो की आज व्हॅलेंटाईन डे आहे, तरी तू हेच विचार करतेस. पण स्वरा ठाम असते. ती म्हणते की प्रेम कसं निभवायचं हे रमा आणि अक्षयकडून शिकले, त्यांचं लग्न थांबवायलाच हवं. ती आदित्यला रमाचा व्हिडिओ दाखवते. आदित्य तो व्हिडिओ पाहून हे मंदिर कुठे आहे हे तो तिला स्पष्ट सांगतो. स्वराला आशा मिळते आणि दोघेही लगेच मंदिराकडे जायला निघतात. आणि इकडे मंदिरात लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असतो. गुरुजी मंगळसूत्राचा विधी सुरू करतात. साई मंगळसूत्र हातात घेतो आणि काही सेकंदातच तो रमाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार असतो. तेवढ्यात स्वरा मंदिरात धावत येते आणि जोरात म्हणते, थांबा, लग्न थांबवात आहे. सगळेच हैराण होतात. संध्या स्वतः स्वरावरती चिडते, पण स्वरा सगळ्यांसमोर सत्य सांगते. ती म्हणते की अक्षय आणि मी प्रेमात नाही, हे फक्त नाटक होतं. अक्षयने हे सगळं फक्त रमाला तिचं खरं प्रेम मिळावं म्हणून केलं होतं. आणि स्वरा सांगते की तिचं प्रेम आदित्यवर आहे आणि ते दोघे लग्न पण करणार आहेत. हे ऐकून रमा थोडीशी हादरते. तिला कळते की ती चुकीच्या गैरसमजात अडकली होती. तिला वाटतं की अक्षय स्वरासोबत लग्न करणार आहेत, म्हणूनच तिने साईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता रमाच्या डोळ्यात पश्चाताप असतो. तिला कळतं की अक्षय तर तिच्यासाठीच लढत होता. मग रमा तिथून निघायचा निर्णय घेते, पण साई तिला थांबवतो, तिचा हात धरतो आणि तिला जाऊनच देत नाही. पण रमा आता ठरवते की काही झालं तरी थांबणार नाही. शेवटी ती धावत बाहेर जाते आणि शेवटच्या सीनमध्ये आपण पाहतो की रमा अक्षयसमोर पोहोचते आणि जोरात ओरडते. ती अक्षयला मिठी मारते आणि सांगते की मी लग्न मंडप सोडून आली आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. हे पाहून अक्षय आणि आरोही दोघेही भावुक होतात. अशा प्रकारे आजचा भाग खूपच जबरदस्त ट्विस्टने भरलेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.